एखादं मोठं किचकट राजकीय विश्लेषण. आणि ते आपल्याला पोचवायचंय सामान्य माणसापर्यंत एका गोष्टीच्या रूपात. हे आव्हान खूप मोठे नाही का? आकड्यांच्या पलीकडे जाऊन लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग कसा तयार होतो? चला आज तेच पाहूया. हे बघा, इथेच सगळी सुरुवात होते आकड्यांमध्ये. भिवंडी पश्चिममधल्या गेल्या 3 निवडणुकांचं हे कल. वरवर पाहिलं तर हे फक्त आकडे आहेत, टक्केवारी आहे. पण खरं सांगायचं तर प्रत्येक आकड्यामागे एक मानवी कहाणी दडलेली आहे, एक न सांगितलेली गोष्ट. तर मग खरा प्रश्न हा आहे की या कोरड्या वाटणाऱ्या आकड्यांमधनं एक जिवंत, लोकांच्या काळजाला भिडणारी गोष्ट जन्माला कशी येते? आज आपण नेमकं हेच करणार आहोत. ही गोष्ट कशी तयार झाली याचा आपण उलटा प्रवास करणार आहोत. चला तर मग पाहूया आपला आजचा प्रवास कसा असेल. आपण या 6 टप्प्यांमधून जाणार आहोत. डेटामधून डॉक्युमेंटरीपर्यंत, मग मार्गदर्शक तत्व, मानवी आवाज कसा तयार होतो, कथेची ब्लूप्रिंट काय असते, कंटेंट फायरवॉल म्हणजे काय, आणि शेवटी अंतिम उत्पादन कसं दिसतं. तर कोणत्याही मोठ्या कामासाठी, एका शक्तिशाली कथेसाठी पाया भक्कम लागतो. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात होते एका मजबूत, नैतिक आणि तथ्यांच्या पायापासून. या संपूर्ण पद्धतीला एक नाव आहे, एजंट बिल्डर प्रोटोकॉल. आता हे नाव ऐकून वाटेल की हे काहीतरी तांत्रिक प्रकरण आहे, पण तसं नाहीये. ही गोष्ट सांगण्याची एक शिस्तबद्ध विचारपद्धती आहे जी प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करते. यातला सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात कडक नियम आहे सोर्स ट्रूथ लॉक. याचा अर्थ अगदी सोपा आहे. कथेतला प्रत्येक शब्द, प्रत्येक आकडा हा 100% मूळ स्रोताला धरूनच असला पाहिजे. कोणतीही गोष्ट मनाने रचलेली नाही, कोणतीही कल्पना नाही. याचमुळे कथेवरचा विश्वास टिकून राहतो. आणि हो, हे फक्त आकड्यांपुरतं मर्यादित नाही. ही संपूर्ण प्रक्रिया भारतीय संविधानाच्या मूल्यांवर उभी आहे. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि सार्वजनिक चर्चेतली आपली जबाबदारी याला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. लोकांची वैयक्तिक माहिती आणि त्यांच्या संमतीचा आदर करणं हे या कामाचं मूळ आहे. हा एक अविभाज्य भाग आहे. चला, पाया तर पक्का झाला. पण त्या कोरड्या माहितीमध्ये भावना कशा भरायच्या? आता आपण ह्या प्रक्रियेच्या पुढच्या आणि मला वाटतं सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, मानवी आवाजाची निर्मिती. यातली मुख्य सूचना काय आहे? तर कथा ही तिथल्या मातीशी, संस्कृतीशी जोडलेली असावी. लोकांची रोजीरोटी, त्यांचं रोजचं जगणं, त्यांचा आत्मसन्मान याला गोष्टीत जागा हवी. कोरड्या विश्लेषणापेक्षा सहानुभूतीला आणि मानवी नात्यांना इथे जास्त महत्त्व आहे. हे उदाहरण बघा, किती मोठा फरक आहे. डेटानुसार मतदारांमध्ये उदासीनता आहे, हे झालं एक तांत्रिक वाक्य. पण जेव्हा आपण म्हणतो की हे आकडे झोपडपट्ट्यांमधील खोल उदासीनतेची कहाणी सांगतायत, तेव्हा त्या शब्दांना एक वजन येतं, एक भावना जोडली जाते. हाच तो बदल आहे जो डेटाला जिवंत करतो. आणि फक्त शब्दच नाही तर आवाजही महत्वाचा आहे. त्याची लय, त्याची गती, कुठे थांबायचं, कुठे शब्दावर जोर द्यायचा, भावनिक क्षणी आवाज थोडा हळू करायचा, आणि जेव्हा एखादी रणनीती सांगायची असेल तेव्हा गती थोडी वाढवायची. हे सगळं ठरलेलं असतं, अगदी एखाद्या दिग्दर्शकाच्या नोट्सप्रमाणे. आता पाहूया कथेचा आराखडा. ही 19 मिनिटांची मांडणी म्हणजे ऐकणाऱ्यासाठी एक विचारपूर्वक आखलेला प्रवास आहे. प्रत्येक टप्पा नियोजनबद्ध आहे. ही आहे त्या 19 मिनिटांची रचना. बघा, प्रत्येक भागाचा एक स्पष्ट हेतू आहे. सुरुवातीला ओळख आणि उद्देश, मग जमिनीवरचं वास्तव, तिथले महत्त्वाचे संकेत, निकालाचं विश्लेषण आणि शेवटी एक ठोस उपाययोजना. हे सर्व टप्पे एकमेकांना जोडून एक संपूर्ण आणि प्रभावी कथा तयार करतात. एक चांगली गोष्ट सांगण्यासाठी काय सांगावं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचं आहे की काय सांगू नये. आणि यासाठी एक कंटेंट फायरवॉल तयार केली आहे. म्हणजे गोष्ट सांगताना ती तयार करण्यामागची तांत्रिक प्रक्रिया किंवा कुठली प्रणाली वापरली याचा उल्लेख कटाक्षानं टाळला जातो. का? कारण एकच हेतू आहे, ऐकणाऱ्याचं लक्ष फक्त आणि फक्त मानवी कथेवर, जमिनीवरच्या वास्तवावर आणि राजकीय विश्लेषणावरच केंद्रित राहावं. आणि हेच या फायरवॉल मागचं खरं कारण आहे. उद्देश एक अस्सल, अधिकृत आणि मानवी आवाज तयार करणं आहे. तांत्रिक माहिती देणं नाही. आवाज असा हवा जणू कुणी अनुभवी रणनीतिकार थेट लोकांशी संवाद साधतोय. ठीक आहे,
तर आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत. पाहूया की ही सगळी तत्त्व प्रत्यक्षात कशी काम करतात. आपण पुन्हा एकदा भिवंडी पश्चिमच्या विश्लेषणाकडे जाऊ आणि बघूया की या नियमांमुळे काय परिणाम होतो. 2019ची निवडणूक, भिवंडी पश्चिम, विजयाचं अंतर 14,912 मतं. हा एक आकडा आहे, फक्त एक आकडा. आणि आता प्रोटोकॉल वापरून त्या आकड्याचं रूपांतर या वाक्यात होतं. जवळपास 15,000 मतांच्या फरकाने निकालावर शिक्कामोर्तब झाले. पाहिलं कसं एका आकड्याला कथेचा स्पर्श झाला. आता हे दुसरं उदाहरण घेऊ. ही आहे भिवंडीतल्या मतदारांच्या तक्रारींची यादी. पाणी, रस्ते, नोकरी आणि जातीय सलोखा हे तिथले जगण्याचे, रोजच्या आयुष्यातले प्रश्न आहेत. हे कळीचे मुद्दे आहेत. आणि ही पद्धत काय करते? या सगळ्या तक्रारींना एकत्र गुंफून एक मध्यवर्ती सूत्र तयार करते. सर्वांसाठी विकास, न्यायातून सन्मान. पाहिलं कशा प्रकारे विखुरलेल्या डेटाला एका स्पष्ट, धोरणात्मक संदेशात बांधलं जातं. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेला खूप महत्त्व आहे. म्हणूनच ही माहिती कुठून आली, तिचा स्रोत कोण आहे, हे स्पष्टपणे नमूद करणं बंधनकारक आहे. याने होतं काय? तर जबाबदारी निश्चित होते आणि लोकांचा विश्वास वाढतो. आणि शेवटी जबाबदारीने केलेली सार्वजनिक चर्चाच तर लोकशाहीला अधिक मजबूत करते. तर मग प्रश्न हा उरतो की जेव्हा एखादी कथा इतक्या अचूकतेने, इतक्या शिस्तीने तयार केली जाते, तेव्हा ते विज्ञान असतं की कला? If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose beyond politics.